सुभेदार कुटुंबात आनंदाचा जल्लोष सुरू आहे. घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आता एक नवीन पाहुणा येणार आहे. पण या आनंदाच्या क्षणीही अर्जुनच्या चेहऱ्यावर अचानक चिंता का दिसली? सगळे आनंदात असताना तो एवढा अस्वस्थ का झाला? आणि त्यांच्या लग्नामागचा तो करार, या येणाऱ्या बाळामुळे आता सगळंच बदलणार आहे का? ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय घडणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये एक अतिशय आनंदाची आणि भावुक करणारी घटना पाहायला मिळत आहे. सायलीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे घरात थोडी चिंता निर्माण होते. त्यावेळी डॉक्टर अश्विन सायलीची चौकशी करतात. ते सायलीला तिच्या तब्येतीबद्दल विचारतात आणि शेवटचे पिरियड्स कधी आले होते याबद्दलही प्रश्न विचारतात. सायली सुरुवातीला थोडी लाजते, पण नंतर अत्यंत संकोचाने ती सांगते की तिला 2 महिन्यांपूर्वी पिरियड्स आले होते. इतकंच नाही, सायलीने घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट देखील केलेली असते आणि हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. सायली खरंच गरोदर असल्याचं समजताच संपूर्ण सुभेदार कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरात जणू आनंदाचा स्फोटच होतो. दुसरीकडे अर्जुनची रिॲक्शन तर पाहण्यासारखी असते. सुरुवातीला त्याला नेमकं काय झालंय हेच समजत नसतं. तो काळजीने विचारतो, काय झालंय हिला एक्झॅक्टली? त्यावर अस्मिता त्याला लगेच टोमणा मारते आणि मग बाबा अर्जुनला जवळ घेत म्हणतात, एकदा हा बाप झाला की सगळं कळायला लागेल. हा संवाद ऐकताच अर्जुन काही क्षणांसाठी पूर्णपणे शांत होतो. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि गोंधळ तिन्ही भावना एकाच वेळी दिसतात. त्यानंतर कल्पना स्वतः पुढे येते आणि सायलीला प्रेमाने मिठी मारते. ती आनंदाने म्हणते, अर्जुन, सायली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही दोघं आईबाबा होणार आहात. आणि हा क्षण पाहून संपूर्ण सुभेदार कुटुंब आनंदाने भारावून राहतं. घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो. विशेष म्हणजे एरवी वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज किंवा तणावात दिसणारी अस्मिता सुद्धा या बातमीने खूप आनंदी झालेली दिसते. घरातील जुने वाद, हेवेदावे, गैरसमज या एका आनंदाच्या बातमीने जणू सगळं काही विसरलं गेलं आहे. सगळे एकत्र आले आहेत. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण घर सज्ज झालेलं दिसत आहे. हा क्षण खरोखरच प्रेक्षकांसाठी भावुक करणारा ठरत आहे, कारण अनेक संकटांनंतर अखेर अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेले दिसत आहेत. पण जिथे सगळं काही आनंदात चाललं असतं, तिथेच मालिकेचा खरा ट्विस्ट समोर येतो. व्हिडिओच्या अगदी शेवटी एक असा क्षण येतो जो प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो. जेव्हा कल्पना अर्जुन आणि सायलीला आईबाबा होणार असल्याचं सांगते, तेव्हा अचानक अर्जुनच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी चिंता दिसू लागते. तो कमालीचा अस्वस्थ आणि विचारात पडलेला दिसतो. आणि इथूनच सुरू होतो मालिकेचा सर्वात मोठा सस्पेन्स. कारण संपूर्ण घर आनंदात असताना अर्जुन एवढा चिंतित का पडला आहे? त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न एका विशिष्ट करारावर झालं होतं. त्या करारामागे अनेक अटी आणि काही मोठी कारणं होती. अशा परिस्थितीत आता या बाळाच्या आगमनामुळे त्या कराराचं काय होणार? हा प्रश्न अर्जुनच्या मनात सतावत असेल का? की त्याला भीती वाटत असेल की आता त्यांच्या नात्याचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे? कदाचित त्याच्या मनात भविष्यातील जबाबदाऱ्यांची चिंता असेल, किंवा अजून एखादं मोठं संकट त्यांच्या आयुष्यात येणार आहे याची चाहूल त्याला लागली असेल. कारण मालिकेमध्ये अनेकदा आनंदाच्या क्षणानंतर एखादं मोठं वादळ येताना पाहायला मिळालं आहे. म्हणूनच आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आणखी वाढली आहे. अर्जुनच्या मनातील ही घालमेल, सायलीच्या आयुष्यात आलेला हा आनंद आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं पाहणं, हे सगळं मालिकेला आता एका नव्या वळणावर घेऊन जाताना दिसत आहे. येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन नेमका कोणता निर्णय घेणार? तो सायलीसोबत पूर्णपणे उभा राहणार का? की त्यांच्या करारामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बाळाच्या आगमनामुळे अर्जुन आणि सायलीचं नातं आणखी घट्ट होणार का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागात भावना, आनंद आणि सस्पेन्स यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे. सायलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून तुम्हाला कसं वाटलं? आणि तुमच्या मते अर्जुन नक्की कोणत्या विचारात पडला असेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स, ट्विस्ट्स आणि इमोशनल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.